नमस्कार. INT न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण इस्रायलचं आयर्न डोम काय आहे, जे रॉकेटला हवेतच नष्ट करतं, याविषयी आपण जाणून घेऊ. ही क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली कशी अवगत झाली आणि ह्या प्रणालीचा मागचा इतिहास काय आणि हे कसं काम करतं, याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा आयर्न डोम चर्चेत आली. ही यंत्रणा हल्ला करण्यात आलेले रॉकेट नागरी भागामध्ये पाडण्यापासून रोखते आणि हे रॉकेट हवेतच नष्ट करण्यात येतं. या सुरक्षा यंत्रणेला आयर्न डोम किंवा अँटी मिसाईल असे म्हणतात. तर इस्रायलची ही जी यंत्रणा आहे ही काय आहे याचं सविस्तर आपण आज माहिती पाहू. आयर्न डोम सिस्टीम कसं काम करते. लाखो डॉलर्स खर्च करून इस्रायलने उभारलेली ही यंत्रणा ही एका मोठ्या बचावात्मक यंत्रणेचा एक भाग आहे. डागण्यात आलेले रॉकेट किंवा क्षेपणास्त्र हे रहिवाशी भागावर पडेल किंवा नाही याचा अंदाज ही सिस्टीम लावते, किंवा कोणते रॉकेट आपल्या लक्ष्यापासून दूर जाण्याचा अंदाज असल्याचंही ही सिस्टम ठरवते. तर हे अवगत आणि प्रगत तंत्रज्ञान इस्रायल या देशाकडे आज अवगत आहे आणि या आयर्न डोम सिस्टीमद्वारेच तेच दुश्मनांना आणि शत्रूने डागलेल्या रॉकेटला प्रत्युत्तर देऊन हवेतल्या हवेतच नष्ट करतं. यामध्ये भरपूर सारं इंजिनिअरिंग आणि टेक्निकचा समावेश आहे. जी रॉकेट रहिवाशी भागावर पडण्याची शक्यता असते अशा रॉकेट्सना ही सिस्टीम हवेमध्येच नष्ट करते. या वैशिष्ट्यामुळे ही बचावात्मक यंत्रणा अतिशय परिणामकारक ठरते आहे. या प्रत्येक इंटरसेप्टरची किंमत सुमारे $1.5 लाख असल्याचे टाइम्स ऑफ इस्रायलने म्हटलं आहे. एवढ्या महाग असलेलं हे क्षेपणास्त्र हे इस्रायल या देशाचं संरक्षण करण्यासाठी खंबीर ढालीसारखं उभं आहे. जेव्हा शत्रुपक्ष क्षेपणास्त्र टाकतं त्यावेळेस ही सिस्टीम त्या रॉकेट्सना हवेत नष्ट करते, ज्यामुळे मनुष्य आणि जीवितहानी त्या देशाची होत नाही. ही एक बचावात्मक यंत्रणा आहे. 2006 साली हिजबुल्ला या इस्लामी गटाशी युद्ध झाल्यानंतर इस्रायलने या यंत्रणेवर काम करायला सुरुवात केली होती. 2006 सालच्या युद्धादरम्यान हिजबुल्लाने इस्रायलच्या दिशेने हजारो रॉकेट्स लॉन्च केली आणि यामध्ये अनेक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इस्रायलने ही बचावात्मक यंत्रणा विकसित करायला घेतली आणि आज इस्रायल या देशाकडं सर्व जगामध्ये नाही असे टेक्निक इस्रायलकडे आहे. म्हणून इस्रायल हा अंडर कव्हर आयर्न डोमच्या असल्याचं सांगितलं जातं. शत्रुपक्षाने कितीही मिसाईल टाकल्या तरी ही आयर्न डोम त्याच्या धर्तीवर एकही मिसाईल पडू देत नाही. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण देशासाठी एक मिसाईल शिल्ड म्हणजे क्षेपणास्त्रापासून बचाव करणारं कवच तयार करणार असल्याचं इस्रायलची सरकारी कंपनी रफाल डिफेन्सनं म्हटलं होतं आणि अगदी त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. या यंत्रणेत काही दोष आहेत का, त्रुटी आहेत का? तर 2021 साली हमास आणि इतर पॅलेस्टायनी कट्टरवादी संघटनांनी इस्रायलच्या दिशेने 1,500 पेक्षा अधिक क्षेपणास्त्र टाकली होती. तेव्हा आयर्न डोम याबाबतची चर्चा सर्वत्र पाहायला मिळाली. कारण ही यंत्रणा गाझाकडून येणारी सर्व रॉकेट नष्ट करत असली तरी भविष्यात इतर दुसऱ्या कोणत्या शत्रू राष्ट्राने जर मिसाईल टाकली तरी प्रभाव असेल का नाही हे अजून सिद्ध नाही. म्हणून एका दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्रासाठी ही यंत्रणा आता तरी सक्रिय आहे. जर कमी वेळामध्ये या आयर्न डोमवर जास्तीत जास्त क्षेपणास्त्र डागण्यात आले तर ही काम न करण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण एकदा शत्रुपक्षात जर हमला झाला 1,500-2,000 मिसाईल डागण्यात आल्या तर ही यंत्रणा काम करण्याची शक्यता खूप कमी आहे. म्हणून आयर्न डोम यामध्ये अजून जास्तीत जास्त संशोधन करणं पण गरजेचं आहे, असं तेथील स्थानिक पत्रकारांनी सांगितलं आहे. पण गेली काही वर्षे सतत संघर्षाला सामोरे जाणारे इस्रायली नागरिक या यंत्रणेचे आभार मानतात. कारण या सुरक्षा यंत्रणेमुळे त्यांचा जीव वाचतो आणि तेथील जनजीवन हे सुरक्षित आहे. कारण रात्री अपरात्री कधीही त्या ठिकाणी हमला होण्याची शक्यता दाट आहे आणि जागतिक स्तरावर इस्रायल या देशाच्या आसपास असलेले सतत होणारे युद्ध यामुळे इस्रायली नागरिकांचं भविष्य या आयर्न डोम या सुरक्षारक्षक प्रणालीवरच आहे असे दिसून येते.
पण इस्रायलने या यंत्रणेच्या भरोश्यावर राहून चालणार नाही. यामध्ये अधिक संशोधन आणि शोध करणं गरजेचं असल्याचं तेल अविव विद्यापीठातील राजकीय संशोधक डॉक्टर वाव प्रमर सांगतात. आणि त्यांचं म्हणणं या आधुनिक टेक्नॉलॉजीला अजून बळकट करण्याची गरज आहे. तसं पाहिलं तर इस्रायल हा यांत्रिकीकरण आणि कॅम्प्युटर आणि विज्ञान क्षेत्रामध्ये खूप पुढच्या प्रगतीवर आधारलेला देश आहे. आणि या देशातलं तंत्रज्ञान हे जगात इतर देशापेक्षा 2 पाऊल पुढं असल्याचं नेहमी पाहायला मिळतं. युद्ध करत असताना आयर्न डोमच्या भरोश्यावर राहणं हे पण योग्य नाही. कारण प्रत्येक देश हा युद्धाच्या टेक्निकमध्ये अजून बदल करत आहे आणि शत्रू पक्षाकडे सुद्धा नवीन तंत्रज्ञानाची भर आधुनिक जगामध्ये होताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच प्रत्येक देशामध्ये आपलं तंत्रज्ञान अवगत करण्याची क्षमता ही जागतिक लेवलला वाढताना आपल्याला दिसत आहे. भारत, अमेरिका, रशिया, चीन या सगळ्या देशामध्ये अंतर्गत टेक्नॉलॉजी दुरुस्त करण्यामध्ये आणि नवनवीन टेक्निक अवलंब करण्यामध्ये भर जास्त वाढत आहे. कारण जागतिकीकरणामध्ये क्षेपणास्त्रप्रमाणे विकसित करणे हा एक नवीनच अध्याय जागतिक स्तरावर सुरू झाला आहे. यामध्ये सध्या तरी इस्रायलकडे असलेली आयर्न डोम क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली ही पुढे असल्याचं आपल्याला दिसून येतं. ही होती आयर्न डोम याविषयी सविस्तर माहिती. IND न्यूज मराठी. धन्यवाद. IND न्यूज मराठी, फक्त देशभक्ती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.